महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिंदेवाही चंद्रपूर। देवयानी स्कूलच्या 2 चिमुकल्यांचा टेकरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू। सिंदेवाहीतील हृदयद्रावक घटना। मित्राला वाचवताना दुसऱ्याचाही जीव गेला। देवयानी स्कूल येथे शिक्षण घेणारे होते विद्यार्थी। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आज हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। देवयानी इंटरनॅशनल स्कूल येथील 2 विद्यार्थ्यांचा टेकरी नदीत बुडून मृत्यू। देवयानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव सुरू आहे। या शाळेतील विद्यार्थी व्हॉलीबॉल मॅच खेळून झाल्यावर 13 विद्यार्थी टेकरी नदीत पोहायला गेले। एवढी महालक्ष्मी नगर येथील जीत टिकाराम वाकडे व आयुष दीपक गोपाडे ही दोन्ही मुले पाण्यात बुडाली। देवयानी स्कूलचे 13 विद्यार्थी नदीत फुटबॉल पाण्यात टाकून खेळत होते। या दरम्यान जीत खोल पाण्यात गेला। त्याला वाचवण्यासाठी आयुष धावून आला, मात्र दोघेही पाण्यात बुडाले। इतर मुलांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। इतर मुलांनी गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ व सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। या घटनेने सिंदेवाही शहरात शोककळा पसरली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अमान कुरेशी, चंद्रपूर। आले ना 10-10:30 वाजता। ते शाळेतूनच आले का? नाही, शाळेत नाही गेले। आज ग्राउंडवर त्यांची नाही का कॉम्पिटिशन होती। म्हणजे आज शाळेला सुट्टी होती का? हा, शाळेला सुट्टी होती आज। आणि ते क्रिकेटचं झालं त्यांचं खेळून, आणि ते म्हटले सर मग ते काहीतरी चंद्रपूरला जायचं होतं त्यांना, ते चालले गेले। मग यांना सोडून दिलं। सोडल्यानंतर हे पोरं घरी न सांगता ते इकडे आले नदीवरच्याला पाणी पाहून येऊ, बा नद भरली आहे असं म्हणून। तर त्यांच्याजवळ बॉल होताच, तर बॉल नाही का तो असं खेळता नाही का इथे तर टप्पा घेतला त्या बाजून बॉल। तर हे दोघे धावत तिकडनं सुटले थडीवरून आणि पाण्यात घुसले बॉल काढासाठी, दोघे जण जबरदस्तीनं। आणि ते मुलं मग अरे नका जाऊ, पाणी आहे, जाऊ दे, बॉल गेला तर आपण घेऊन टाकू दुसरं असं म्हटलं तरी हे ऐकले नाही आणि ते धावत सुटले आणि गेले। हे अंदर गेले म्हणून हे पोरं पण अंदर गेले त्यांना ओढासाठी गेले। तर ते हात नाही का यांचा सुटून गेला दोघांचा, आणि हे बाकीचे इकडेच राहून गेले, वरच राहून गेले। आणि राहून गेल्यानंतर मग हे इकडे आले। ते पाहत होते, ते कुठं दिसत नव्हते, तिकडे पण जाताना दिसले नाही पाण्यासोबत। मग ते अंदरच डुबले। मग लोक जमा झाले, लोकांना काही बोलावले असतील का अशी घटना घडली हे कर म्हणून। मग हे जे गाव आहे ना, हे कोणतं टेकरी, तिथल्या लोकांचा पोलीस स्टेशनला फोन गेला। मग ते गाडी आल्यानंतर मग त्या मुलांना शोधून काढले, तर ते मेलेलेच प्रेत निघाले। किती कोणत्या वर्गात होते? 10व्या वर्गात होते सगळे मुलं 10व्या वर्गात? हो, सगळं 10व्याच। बरी यांची शाळेची सुट्टी झाली होती का? आज शाळा नव्हतीच, आज त्यांची ते कॉम्पिटिशन होती तालुकास्तरीय आज व्हॉलीबॉलची। तर ते खेळून झाल्यानंतर सरांनी सोडले यांना। सोडल्यानंतर हे आपापल्या घरी जायला पाहिजे, पण आता सर्व बाहेरगावचे वगैरे मित्र आहेत, तर चला बा थोडंसं विरंगुळा करू म्हणून नदीवर आले इथे वर। तर ती त्यांच्याजवळ बाल असताना ते असे एकामेकाकडे कॅच फेकत होते। 12-13 होते। आणि ते आता मुलं जे मृत्यू झालाय त्याचे नाव काय? त्यांचे गोपाले, एक आयुष गोपाले आणि वाकडेचं नाव माहिती नाही, जीत वाकडे, असे 2 मुलांचे नाव। फेकत जण खेळत होते आणि मग का वरून असे उड्या मारत होते का? येथून लवले दोघे जण, येथून वरून खाली उड्या मारत होते। मी आता खत आणायला गेलतो नाही का, तेव्हा लवले दोघे जण। अच्छा, तो लहानचा पोरगा एक एवढा काय ना, तो एक म्हणजे एवढा आहे ना, तो दोघे जण लवले। वरून खाली उडी मारले, खाली लवले, आणि मग ते पाण्यात डुबून राहिले का? हो। आणि बॉल कुठून टाकले? बाकीचे पोरं तिकडे होते ना। बॉल जो हो बॉल त्या साईडने टाकत होते का इकडून टाकत होते? इकडून टाकले ते फेकत इकडं, हे लवत दोघे जण इकडं। बाकीचे जे मुलं होते ते, बाकीचे जे 10 मुलं होते ते इकडे होते। ते मी खत द्यायला गेलतो नाही का, खत आणलो ना मी घेऊन। मग मला माहित झाला तर येते थांबवलं, खत नेऊन ठेवून दिलं ना, आलो गाडीनं। खरं काय सांगायचं आहे? जे घडलं ते सांगायचं आहे, खरंही नाही ना? लवले, मला माहित आहे दोघे जण लवले तर खाली लवले आणि तेच मग डुबून मरण पावले। हे बघू शकता, आज तो पाणी आहे ज्यामध्ये 2 मुलं मरून त्यांच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे बघू शकता, या वरतून ते होडी घेत होते आणि इथं बाकीचे 10 मुलं इकडे खेळत होते। यामुळे 2 मुलांच्या दुर्दैवी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे।
मग मी लोक म्हणे तुला मला नाही का हा, मग मोठा डुबला तर तो लहान डुबली नाही का त्याला काढायला गेला तो डुबला तो डुबला नाही ते बाकी होते ते आपल्या हे मानले ना धीरा तुम्ही होत्या नाही होतो मी तुम्ही होत्या नाही मी नव्हता म्हणजे ज्यात होत्या तुम्हाला लक्षात आलं कोणत्या गावचे टेकरी नाव सांगा अनिल शेरपुरे आणि कुठे हो आता सेलू गेले होते ते म्हणजे एकामेका भेटत त्याची बट्टी आहे एवढा पाणी आहे आणि पुलाच्या खाली जी बट्टी आहे त्याची 2 माणसं बनव आहे यायला पोहता आहे बट्टीच्या खाली पाय गेला तर डायरेक्ट माणूस पुढाले जाते हे पुलावरून खाली लावत होते का नाही पहिलं पोहतच होते आता कमी पाण्यामध्ये लावायचे मग तो लहानचा पोरगा गेला म्हणजे बाल गेला का नाही तर लहान पोराला वाचवाल तर मोठा पोरगा गेला आम्हाला माहित झालं का पुलावरून खाली लावत होते नाही नाही लवत होते तुझे समोर कमी पाण्यामध्ये तुझे झाला सांग तुझे काय सर फुलावून नाही का बरं लवत होते पाण्यामध्ये तर माणूस 2 माणूस पाणी होता त्याने पोचता येत होतं का नाही का माहिती वरून खाली बाल टाकत होते ना हा बाल टाकत होते आणि मग वरून लावत होते खाली बाल काढायसाठी असंच का तर किती दिवसापासून येत होते ते मुलं 2-3 दिवस झालं सर हो का मी नाही का शिवाय गेलो नको या म्हणून त्याला ते कालोही बाहेर कधी झाली पहिले आम्ही गाववाले रोजच त्याला शिवाय होतो तुम्हाला माहित नाही आमच्या टेकडीच्या मुलाला माहित आहे किती पाणी कुठे रेतीमुळे गड्डे रेती नेण्यानं गड्डे होऊन गेलेले आहेत त्या बंडीने रेती आणतात ना त्याच्यामुळे गड्डे होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे पाटा आहे ना जमिनीला पुरी रेती नाही राहिली आहे जिथं हे पुरा डुबले ना तिथे जमिनीला रेती नाही राहिली आहे पुरा माती हा लागते आपल्याला मातीमध्ये पुरा पाटा आहे त्या पाट्यात ते पठाड्यात त्याच्यामुळे ते तिथे जाऊन गेले बाबू किती मुलं होते रे तुम्ही आता मी काय सांगणार अरे 2 मिनिटं सांग 13 मुलं होतं 13 मुलं होते का त्यांना काही विचार त्यांना सध्या पोरते आपल्या काही विचार नका त्याला जाऊ द्या पहिल्यांदा ते आपल्या याच्यामध्ये बाबू तू पण होता का सोबत हा मी तरी बाहेर 1 मिनिट 2 मिनिटं बोल तू होता का सोबत किती मुलं होते तुम्ही 13 मुलं आणि तू आंघोळ करायला गेला होता का तुला गेला कोणीच नाही गेलो किती वाजता म्हणजे तुम्ही ते मुलं नेमके म्हणजे पाण्यामध्ये किती वाजता गेले आता अर्धा एक तास किती मुलं होते तुम्ही 13 मुलं 13 मुलं कशासाठी प्रवासासाठी आले होते नाही असंच फिरासाठी आलो फिरायसाठी आले होते तुम्ही सगळे पाण्यात गेले की ते 2च लोक पाण्यात गेले आमचा फॉल पडला होता म्हणून ते दोघं पाण्यात गेले आधी म्हणजे इथून वरून पुलावरून त्यांना उडी मारला होता का नाही पहिले खालीच गेले होते मग गाडी काढा भाऊ पाहिले त्यांनी पण नाही भेटले मग दोघे किती लोक म्हणजे पाण्यामध्ये किती मुलं गेले होते सर्व सिंदेवाई वासियांना अतिशय दुःखाने माहिती देत आहे की सिंदेवाई शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकरी या नदीच्या प्रवाहामध्ये आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेले सिंदेवाई शहरातील 2 छोटी बालके इयत्ता 10वीमध्ये शिकत असलेले आयुष दीपक गोपाले आणि जीत टिकाराम वाकरे यांचं अतिशय दुर्दैवीपणे निधन झालेलं आहे. माझी या माध्यमातून सर्व पालकांना विनंती आहे की जरी सुट्ट्या असतील तरी आपल्या मुलांना आपल्या घरी त्यांनी सुरक्षित ठेवावं की जेणेकरून असे जे चुकीने जी दुर्घटना घडत आहे याचे परिणाम हे अत्यंत दुर्दैवी असून आईवडिलांना याचं दुःख हा सोसणारा नाही आहे. तेव्हा माझी विनंती आहे या माध्यमातून आज ही जी दुर्घटना घडलेली आहे या दुर्घटनेमध्ये दगावलेल्या बालकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे. माझे शोक सभेला त्यांच्या कुटुंबियासोबत आहेत. आईवडिलांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी यापरोक्ष मी एवढी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.